सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी बनवायची हे पाहणार आहोत। यामध्ये आपण मिल्क पावडर किंवा खव्याचा वापर न करता दूध आटून अगदी पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवणार आहोत। बासुंदी बनवत असताना दूध दाटसर होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पण यामध्ये घातला आहे आणि यामध्ये मी खूप साऱ्या लहान मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत। त्याचा तुम्ही फॉलो केला तर तुमची पण बासुंदी इतकीच परफेक्ट बनून तयार होईल। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बासुंदी बनवण्यासाठी इथे मी जाड तळ्याची पसरट कढई घेतली आहे। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये 1 लिटर दूध घालून घेऊ। पाणी घातल्यामुळे काय होतं ना, दूध कढईच्या तळाशी चिटकत नाही। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आणि बासुंदी बनवण्यासाठी आपण जे काही भांडे किंवा कढई घेणार आहोत ना, ती पसरटच घ्यायची। जर आपण हाईट असलेले भांडे घेतले ना तर त्यामध्ये दूध पटकन आटले नाही जाणार, यासाठी पसरट असलेलीच भांडे घ्यायचे। दूध घालून झाले की आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे। इथे साधारण 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता दुधावरती साय आली आहे। आता उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला साय मोडत दूध उकळून घ्यायचे आहे। ही प्रोसेस तुम्ही हाय हीटवर पण करू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही दूध उकळायला ठेवले ना तर इकडे तिकडे न जाता दुधाजवळच थांबायचे आणि आपल्याला दर 10 सेकंदाला अशा पद्धतीने दूध हलवून घ्यायचे। म्हणजे काय होते ना, त्यामध्ये जे साय निर्माण होते ना ते आपल्याला मोडत हलवून घ्यायचे आहे। आणि अशा पद्धतीने साय आपण मोडत राहिलो ना तर दूध पटकन दाटसर होते। इथे साधारण 5 मिनिट मी हे दूध उकळून घेतले आहे। आता यामध्ये केसर घालून घेऊ। या स्टेजला जर केसर घातले तर काय होते ना, केसरचा सुरेख असा कलर दुधाला येतो। आता हे दूध 15 ते 20 मिनिट उकळून घ्यायचे आहे। म्हणजे साधारण आपल्याला 30 ते 35% दूध शिजवायचे आहे। जर आपले 1 लिटर दूध असेल ना तर दूध आटून पाऊण लिटर झाले पाहिजे, इतपत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचे आहे। हाय टू मीडियम हीटवर जरी दूध उकळत असेल ना तरी कुठेही नाही जायचे। उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे सतत ढवळत राहायचे आहे। जर एकदा का आपले दूध करपले तर पूर्ण बासुंदीचा करपट वास येतो। आपण जरी यामध्ये वेलची पूड घातली तरी पण बासुंदीचा करपट वास येतो। हे दूध मी 20 मिनिट उकळून घेतले आहे आणि तुम्ही ते बघू शकता दूध 30 ते 35% आटले आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ। बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे आणि 2 टेबलस्पून चारोळी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता। आता हे आपल्याला आणखी 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी अर्धा कप साखर घालून घेत आहे। साखर घातल्यानंतर दूध आणखी पातळ होते, त्यामुळे आपल्याला 10 मिनिट आणखी हे दूध उकळून घ्यायचे आहे। यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर न घालता पारंपरिक पद्धतीने दूध आटवून आपण बासुंदी कशी बनवायची हे पाहत आहोत। आणि यामुळे बासुंदीची टेस्ट इतकी वाढते ना, जसं दूध आटतं ना तसं दुधाचा गोडवा त्यामध्ये उतरला जातो। तुम्ही कितपत गोड खाताय यानुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकता। आता दूध पटकन दाटसर व्हावे यासाठी इथे मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतले आहे। आता यामध्ये थंड दूध घालून घ्यायचे आणि आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित असे मिक्स झाले की आपल्याला दुधामध्ये हे कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेले दूध घालून घ्यायचे आहे। आता आपल्याला आणखी 5 मिनिट हे दूध उकळून घ्यायचे आहे। आणि बासुंदी बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅस मीडियम टू हाय हीटवरच ठेवायचा, लो हीटवर नाही करायचा। लो हीटवर जर ठेवून आपण दूध उकळत राहिलं ना तर त्यावरती साय निर्माण होते आणि सतत साय निर्माण झाल्यामुळे बासुंदीमध्ये गोळा तयार होतो। आणि मीडियम टू हाय हीटवर जर आपण दूध उकळत असेल ना तर सतत हलवत राहायचे, म्हणजे यामध्ये साय निर्माण होणार नाही किंवा जरी झाली तर ती मोडून आपल्याला बासुंदी बनवून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता बासुंदीची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे। म्हणजे आपल्याला इथे साधारण 30 ते 35 मिनिट हे बासुंदी बनवण्यासाठी लागलेले आहे। तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने दाटसर आपल्याला बासुंदी बनवून घ्यायची आहे। आता या स्टेजला आपल्याला वेलची पूड घालून घेऊ आणि
आणखी फक्त 2 मिनिट हे हलवून घ्यायचे आहे। आता यापेक्षा दूध आपल्याला जास्त उकळून नाही घ्यायचे, कारण बासुंदी जशी जशी थंड होईल ना तशी तशी ती दाटसर होत जाते। आता जरी तुम्हाला हे दूध पातळ वाटत असेल ना, पण जसे थंड होईल तसे ती दाटसरच होणार आहे। आणि आपण दूध खूप वेळ आणखी उकळून घेतले तर याची रबडी तयार होईल। यासाठी या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पण पाहू शकता, यापेक्षा जास्त पातळही नाही किंवा दाटसरही नाही, ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। इथे माझी पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवून झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊ। इथे आपली गुढीपाडवा स्पेशल पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवून झालेली आहे। काय कमाल दिसते आणि खायला तर याची टेस्ट जशी मार्केटमध्ये बासुंदी असते ना सेम तशी लागते। त्यामुळे तुम्ही या गुढीपाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।